पेपरफुटीला जबाबदार असलेल्या नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केलेली आहे। मला वाटतं की ही गंभीर बाब आहे। याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। नीटच्या बाबतीत 2024 ला तेच झालं, 2026 ला तेच झालं। जे अधिकारी जबाबदार होते 2024 ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठेतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे। कारण का इथं आपण बघितलं 4.5 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा तिथं देत असतात। नीट मध्ये 26 लाख विद्यार्थी होते। त्यामुळे हे जे काय झाले ते चुकीचं झाले। जनाची नाही तर मनाची लाज असेल तर लगेचच्या लगेच राजीनामा त्या नेत्याने तिथं देणं महत्वाचं आहे।